आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। पवित्र पोर्टल शिक्षक भरती मोठी अपडेट। आता ह्या तारखेपर्यंतच्या रिक्त जागा भरल्या जाणार। शासनाचा जी आर आला 6 जानेवारी 2026। समोर आपण जी आर सुद्धा पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या आनंदाच्या बातमीने झाली आहे। राज्य सरकारने पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे आता केवळ सध्याच्याच नाही तर भविष्यातील रिक्त जागांवरही नोकरीची संधी मिळणार आहे। यामुळे भरती प्रक्रियेला मोठा वेग येणार असून नेमका काय हा शासन निर्णय, त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल जाणून घ्या सविस्तर। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय। पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टल टीचर वॅकन्सी इन महाराष्ट्र आता अधिक गती येणार असून शासनाने रिक्त पदाच्या भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 1 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता केवळ सध्याच्या रिक्त जागाच नव्हे तर आगामी शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस रिक्त होणाऱ्या जागांचाही विचार भरतीसाठी केला जाणार आहे। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षक भरती सुरू आहे। नवीन आदेशानुसार शासनाने शैक्षणिक वर्ष 2025-26च्या अखेरीस म्हणजेच मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्ती किंवा इतर कारणामुळे रिक्त होणाऱ्या संभाव्य जागा विचारात घेण्यास मान्यता दिली आहे। याचाच अर्थ मे 2026 पर्यंत जे शिक्षक निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी नवीन शिक्षक भरण्याची प्रक्रिया आताच नियोजित केली जाईल। यामुळे पवित्र पोर्टल टीचर वॅकन्सी इन महाराष्ट्र प्रक्रियेत सातत्य राहणार असून विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षक मिळणे शक्य होणार आहे। RTI बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार कोणत्याही शाळेत 10% जास्त शिक्षकांची पदे रिक्त ठेवता येत नाही। विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे, दरवर्षी अनेक शिक्षक निवृत्त होतात, अशावेळी नवीन शिक्षक येईपर्यंत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संभाव्य रिक्त पदे आधीच विचारात घेणे गरजेचे होते। ही संपूर्ण भरती प्रक्रिया शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2025 TIIT 2025च्या निकालावर आधारित असणार आहे। पूर्वीच्या 21 जून 2023च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याच्या मर्यादेत राहूनच ही कारवाई केली जाणार आहे। थोडक्यात शासनाच्या ह्या निर्णयामुळे पवित्र पोर्टल टीचर वॅकन्सी इन महाराष्ट्र संदर्भातील चित्रात अधिक स्पष्टता आली असून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे। उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शासन निर्णय पाहावा। GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबे सर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। पाहूया परिपत्रक। राज्यातील सर्व रिक्त जागाबाबत पदे विचारात घेण्यात 1 जानेवारी 2026चा या शासन निर्णयाचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे। हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबे सर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा।